नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला रव्याचा शिरा आवडत नाही किंवा खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर आज मी तुम्हाला रव्याच्या शिऱ्याला एक वेगळा ऑप्शन म्हणून पोह्याचा शिरा शिकवणार आहे किंवा दाखवणार आहे रादर. आणि हा शिरा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. खूप अफलातून होतो, खायला पण भन्नाट लागतो. घरी जे साहित्य असतं त्याच्यापासूनच आपण हा बनवणार आहोत आणि हा देवाला नैवेद्य म्हणून पण तुम्ही हा शिरा बनवू शकता. तर चला, पोह्यांचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागतात ते बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पोह्यांचा शिरा करण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहेत पोहे. इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. जाड पोहे आहेत. सर्वप्रथम आपण हे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे पातळ पोहे असतील तरी चालेल. मी इथे जाडे पोहे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर चवीनुसार साखर घेतलेली आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे पाव वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्ही ताजा नारळ पण खवणून वापरू शकता. मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मनुके घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेले इकडे काजू घेतलेत, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 मोठे चमचे आपण इथे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे. आणि 8 ते 10 केसरचे धागे आहेत जे मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत. आणि इथे हा खायचा कलर आहे, हा कम्प्लीट ऑप्शनल आहे. येल्लो कलर आहे. तुम्ही येल्लो कलर ह्याच्यात घालणार आहे. दिसायला खूप छान दिसतो शिरा यामुळे. आणि इथे मी उकळलेलं पाणी घेतलेलं आहे. जर 1 वाटी तुमचे पोहे असतील तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर पोह्यांचा शिरा करण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. मीडियम आचेवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि असे लाईट आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कलर बदलला नाही पाहिजे, पण थोडे हलके झाले पाहिजे. सो साधारण 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर मी हे पोहे परतून घेतलेले आहेत, ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम असे क्रिस्पी होतात. 1-2 खाऊन बघा, एकदम क्रिस्पी होतात. तर ह्या स्टेजपर्यंत आपल्याला ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता हे 2 मिनिटं आपण याला थंड करूया आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला ह्याचा रवाळ टेक्स्चर करून घ्यायचा आहे. एकदम बारीक पीठ नाही करायचं. जसा रव्याचा टेक्स्चर असतं त्या रव्याच्या टेक्स्चरप्रमाणे आपल्याला हे जे पोहे आहेत ते दळून घ्यायचे. सो इथे मी पोहे वाटून घेतलेले आहेत किंवा दळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम रवाळ टेक्स्चर आहे. जसं रव्याचं टेक्स्चर असतं तसं टेक्स्चर आहे. तसं टेक्स्चर आपल्याला पाहिजे आहे. आता आपण याची पुढची कृती बघूया. तर गॅसवर इथे मी भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालणार आहोत. तूप व्यवस्थित आपण वितळून देऊया. सो इथे बघू शकता तूप व्यवस्थित वितळलेलं आहे. थोडे ड्रायफ्रुट्स सुरुवातीला आपण घालून घेऊया आणि तुपामध्ये छान रोस्ट करून घेऊया. थोडे ड्रायफ्रुट्स मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. थोडे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेऊया. तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे छान खमंगपणा येईल. पहिले हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण मनुके घालूया. ड्रायफ्रुट्स छान भाजून झालेले आहेत तुपामध्ये. आता या स्टेजला आपण मनुके ऍड करूया. मनुके छान फुलले पाहिजे. तुम्ही बघू शकता मनुके व्यवस्थित फुगलेले आहेत. या स्टेजला आपण हा जो पोह्यांचा रवा केला होता तो ऍड करणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि रवा भाजता भाजता आपण ह्या स्टेजला डेसिकेटेड कोकोनट पण जे आणलेलं आहे ते पण आपण घालणार आहोत.
तिथे डेसिकेटेड कोकोनट आपण घेतलं होतं अर्धी वाटी, ते सुद्धा या पोह्यांबरोबर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण मी परतवलेलं आहे मंद गॅसवर. तुम्ही बघू शकता हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. सो आपलं हे मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता या स्टेजला मी तुम्हाला सांगितलं होतं जर 1 वाटी पोह्यांचा रवा असेल किंवा पोहे असतील तर 2 वाटी म्हणजे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी आपण उकळून घेतलेलं आहे आणि केअरफुली आपल्याला हे पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला या स्टेजला पाणी जास्त वाटतंय पण हे पोहे आहेत, सगळं पाणी हे व्यवस्थित आकसून घेणार आहे आणि पोहे पण त्याच्यातच शिजणार आहेत. मंद गॅसवर आपण हे शिजवून घेऊया. सो तुम्ही ते बघू शकता सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की पोहे आहेत, सगळं पाणी व्यवस्थित ॲब्झॉर्ब होणार आहे आणि त्याच्यातच हे पोहे आपले शिजलेले आहेत. खूप सुटसुटीत असा शिरा होतो हा. आता या स्टेजला आपल्याला साखर ॲड करायची आहे. सो 1 वाटी साखर किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर किंवा त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गॅस मी स्लो ठेवलेला आहे. आता जसं तुम्ही त्यात साखर ॲड कराल आणि जशी जशी साखर विरघळेल हे मिश्रण थोडंसं पातळ होईल, पण थोड्या वेळाने परत ते ह्याच स्टेजला येईल. सो जी शिऱ्याची कन्सिस्टन्सी असते आपल्याला ती अचीव्ह करायची, आपल्याला ती पाहिजे. सो साखर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन देऊया. साखर मेल्ट होतीये त्याच्यामध्येच आपण जे केसर होतं जे दुधामध्ये भिजवलं होतं ते ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ते मी हलकासा फूड कलर घालणार आहे. ऑप्शनल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लिक्विड फूड कलर आहे माझ्याकडे. जर तुम्हाला फूड कलर नसेल घालायचा तर तुम्ही तो स्किप करू शकता. आता तुम्ही बघा मिश्रण पातळ झालेलं आहे कारण साखर विरघळलेली आहे आणि कलर बघा खूप सुंदर येतो. आणि ह्या स्टेजला वेलची पूड घालायची आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि परत 2 मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे हा ड्राय होईल. सो साधारण 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता नॉनस्टिक पॅन असल्यामुळे बेसवरनं हा सुटत चाललेला आहे आपला शिरा आणि एकदम ड्राय आणि सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. असं वाटणारही नाही की हा पोह्यांपासून आपण हा शिरा बनवलेला आहे. अशा प्रकारे आपला हा पोह्यांचा शिरा रेडी आहे. आता आपण तो सर्व करून घेऊया. तर बघितलं मित्रांनो, साधी सोपी पोह्याच्या शिऱ्यांची रेसिपी रेडी आहे. सो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये ही रेसिपी कशी होते हे कळवायला मला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे बेल आयकन येईल, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे यानंतर मी अशी वेगळी रेसिपी जेव्हा अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि खुश रहा. धन्यवाद.